नाही काय गावचं काही नाही आहे की आता हवा दिला बरोबर कमी करू हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकावल्य विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय नमः पार्वती शिवाय महादेव सजयति सिंधुवत्ते संभ्रमं वासर्मणीयं सीनासेति या पुण्येन तुझ्या कांदया सुरक्षावर्ताया विनावनिमनिकराया पद्मासना या परमात्म शंकर देवे सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती श्रेष्ठराजा मुखं करोति वाचालं मौलमे गिरिरहं यत्कृपालं वन्दे परमानन्दं नारायण नमस्कृत्य देवी सरस्वती व्यासतो जयमुद्रयं वसुदेव सुतं कौशल्यानुवर्तनं देवकी प्रमाणं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गोपाल भगवान की जय रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पवनसुत हनुमान की जय उदार गंभीर सुंदर कांड ते चंपुनी अतिशय गोड पुढा उठावले विलकांड अति प्रचंड प्रतापी ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागे स्वारी विनाशोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुख मूर्ती करून आलया नमो संत कृत्यांच्या पाया अभेद भेद करोनिया आता नमो पांडुरंगा वाय वेदतेच्या प्रसंगा निर्स्वली माझ्या प्रसंगा करी कृपा गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन गुरु स्वामी जनार्दन यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करू नाथराय असणारे श्रीधर स्वामी असणारे महाराज
गोड कथा असणारी महाराज सुंदरकांड संपन्न म्हणतात. आणि युद्धकांडाला आरंभ झालेला आहे महाराज. युद्धकांड असणारा सुरुवात झाला या ठिकाणी. म्हणून महाराज नाथरायानं गोड असताना वर्णन केलं की महाराज युद्धकांडामध्ये अनेक त्याचा खंडन होणारे महाराज आणि देव असणारे युद्धकांडामध्ये असणारे अनेक क्षेत्र जाऊन रावणाचा गर्व अभिमान हाविणार असं नाही सांगायला. वाखाणवया युद्धकांड माझे केली सरते तोंड तरी जनार्दन कृपा खंड जे कांडे कांड नाथानं सांगितलं महाराज माझा असणारा महाराज मी असणारा कोण हो महाराजा कांडाला करणारा. सुंदरकांड संपला आणि युद्धकांड लागलं. युद्धकांडाची कथा करणारा मी पामर नाही महाराज. मी पामर असणारा मी काय हसिले करण्याकरता. म्हणून महाराज मी असणारा करता करविता भगवंत आहे. त्या देवाला असणारा महाराज माझ्या हातून असणाऱ्या देवानं लिहून घेतलं आणि युद्धकांड भगवंताला असणाऱ्या या ठिकाणी लिहलं असं नाथराया सांगायला. रामायणीचा सखोल अर्थ वक्ता जनार्दन समर्थ सभाय परिपूर्ण रघुनाथ ग्रंथ परमार्थ श्रीराम. नाथ जनार्दन माऊली असणारा महाराज खोल अर्थ असणारा गोड असणारा महाराज या ठिकाणी युद्धकांडात भरलेला आहे महाराज. म्हणून महाराज भगवंत असणारा देव असणारा महाराज वक्ता भगवंत ऐकणारा. म्हणून महाराज हे असणारा एवढं सुंदर कांड असणारा महाराज युद्धकांड आणि त्यावेळेला नाथ लिहलं महाराज लिहून गोड कथा असणारी सांगितली याच्या. रामायणीचे निजसार शेरी बोधले अक्षर पदा पदात चिदनी मात्र परम पवित्र रामकथा. त्या रामायणाचे असणारे महाराज शब्द कसे आहेत महाराज अमृतापेक्षा गोड असणारे शब्द महाराज आणि चराचरात निघून गेलेले महाराज. प्रत्येक अक्षरामध्ये राम नाम आहे महाराज. असे त्यावेळेला प्रत्येक अक्षर कोणतंच राम नामाला धरल्याशिवाय अक्षर मिळून नाही महाराज त्यावेळेला. म्हणून महाराज अक्षर भगवंताच्या नामामध्ये गुंतवून गेलेलं तर म्हणून हे नाथरायाने त्यावेळेला आपल्या पुढे आणून ठेवलेले महाराज. कथे मागील कथार्थ सभाय कोंदला रघुनाथ हाती ग्रंथीचा परमार्थ निजात्म स्वार्थ साधका. कथेमध्ये असणारा भगवंत महाराज त्या कथेत असणारा देव कोणलेला आहे महाराज. भगवंत या कथेमध्ये सतत भगवंताने कथा लिहिलेली महाराज. म्हणून महाराज परमानंद होणारे महाराज सुट्यानं जर ऐकला त्या ग्रंथ ऐकला त्याचा उद्धार होणारे महाराज. एवढी त्या भगवंताना महाराज उद्धार करून महाराज नाथरायाने त्याला आपल्याला सर्वाला सुट्टी लोकाला सांगितली. विशेष करी रामचरित्र तरी ते कथा चिन्ह मात्र जनार्दन कृपा उदार कथा सुख सार स्वानंदे. कथा कशी आहे तुम्हाला चिन्मात्र कथा असणारी महाराज. कुणाची राम प्रभूची कथा महाराज भगवंताची कथा आहे आणि जनार्दन माऊलीला असणारी आणि या ग्रंथामध्ये असणारी युद्धकांडात ही कथा असणारी लिहून महाराज तुम्हा आपल्या पुढे ठेवलेले आहे. आणि त्यावेळेला जनार्दन माऊलीनं हात जोडले सर्व माझे जेवते वदन सोय झाला रघुनंदन वचना वचनी निर्वचन कथा पावन श्रीरामे. म्हणून जनार्दन माऊली त्यावेळेला विनंती करू लागला भगवंतांना महाराज देव असणारे माझ्या मागाने महाराज. भगवंतानं स्वतः कथा असणारी त्यावेळेला ते माझ्या हातून असणारी देवानं लिहून घेतली आणि देवानं मला कथा सांगितली. म्हणून महाराज असा त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी आणि दोन्ही हात जोडून आपल्याला बोलू लागला महाराज. श्रीराम कथेचा गृहार्थ यथार्थ बदली रघुनाथ माझे हाती लेखणी गौत कथा लिहित श्रीराम. म्हणून जनार्दन माऊलीनं सांगितलं महाराज की रामकथेचा असणारा अर्थ असणारा महाराज रामकथेचा अर्थ असणारा महाराज माझ्या हातून भगवंतानं लिखन दिली महाराज. आणि देवानं स्वतः मुखानं भगवंतानं मला कथा सांगितली आणि तेच कथा देवानं जे कथा मला सांगितली आणि तेच कथा मी या ग्रंथामध्ये युद्धकांडात लिहिली. असा त्यावेळेला जनार्दन माऊली सर्वाला हात जोडून बोलू लागले. माझे दृष्टीचे देखणेपण श्रीरामोनी आपण दावी कथा निरूपण जागती स्वप्न सुसुप्ती. म्हणून महाराज माझ्या देखणं पण असणार कोण आहे माझ्या मित्राचा महाराज तर देव आहे महाराज. देव माझ्या पाठीमागं उभं राहिला म्हणून मला देखणे पण आलं महाराज. आणि म्हणून महाराज
माझ्या हातून एकता असणारी दिली, माझ्या आशीर्वाद भगवंतानं मला दिला, म्हणून एकता असणारी पार पाडली या ठिकाणी मी असा नावाने जनार्दन माऊली हात जोडून बोलू लागले. जागृती सवय कर्म करिता तो कर्मी प्रगटे श्रीराम कथा स्वप्नी प्रगटे निज गुरु वार्ता होय सांगता श्रीराम. देव असता देवाने माझी पाठ पुढीली महाराज भगवंतांना स्वप्नामध्ये महाराज भगवंताची आता महाराज जागृती असणाऱ्या झोपीमध्ये सुद्धा देवानं मला उठवायचं ओठ मारला आणि कथा असणारी जनार्दना माझी कथा असणारी तुडली आणि मला महाराज जागृती असली तरी महाराज तेच नाद लावला भगवंतानं वेळ करून सोडलं मला भगवंताना आणि देवानं मला असणारी ही कथा माझ्या हातून असणारी महाराज भगवंतानं लिहून घेतली. सुशक्ती करिता सुखे शयन तेथे नाही जन्म मरण नाही कर्म धर्माचरण सुसुप्ती पूर्ण श्रीराम. महाराज सुसुप्ती म्हणजे महाराज झोपी जरी गेलं मी तर महाराज जन्म मरण तर नाही त्या ठिकाणी महाराज, कारण देव सखा झालेला होता माझा, म्हणून महाराज मी सुसुप्ती झोपीमध्ये जरी गेला तर देव जवळ यायचे माझ्या आणि जनार्दना उठ महाराज उठून सण्या हा झोपला आळस का करायला उठ आणि उठून माझा असणारा ग्रंथ लिहे असा भगवंतांना महाराज दौंद माझ्या हातात दिली आणि देवानं जे अर्थ सांगितला तेच मी या ग्रंथात नेला असा त्यावेळेला महाराज जनार्दन माऊली बोलू लागले. करू वैसता भोजन ग्रासो ग्रासी रामायण जेवढी गोड श्रीराम भजन दावी आपण श्रीराम. म्हणून जनार्दन माऊली बोलू लागले महाराज मी जेवायला जरी बसलो महाराज आणि जेवता जेवता पाणी जरी पिया गेलं तर भगवंतच माझ्या घासाला याचा महाराज आणि देवाला सांगायचं नाका आणलाय का तुझं जेवण महाराज वेळ करू नको महाराज ग्रंथ माझा लिहायचा आहे. म्हणून भगवंत माझ्या मागं लागला महाराज आणि माझ्या हातून देवानं एक ग्रंथ असणारा निघून घेतला असा जनार्दन माऊली बोलू लागले महाराज. सभीचा कथा रसांत रसवाद श्री रघुनाथ करुणी भोजनाचा अंत रामायणात रामदावी. रस असणारा महाराज असा दिलेला काढून पाहते महाराज कसा असणारा भगवंत माझ्या जवळ बसला महाराज होता देवाने बसून महाराज जे मेन शब्द महाराज भगवंतानं जे रामकथा आहे महाराज ते देवानं आपल्या मुखानं सांगितली आणि मी असणारी तेच कथा लिहिली असा सुट्टी लोकाला जनार्दन माऊली बोलू लागले. चाकू जाता रसवादन रस रसनार पुनर्दन श्रीरामे स्वानंद भोजन रामायणाती गोड. महाराज आणि ते रामायण कसं येतं महाराज चाकू जाता रामायण महाराज एवढा श्वास महाराज एवढा भान भगवंताच्या चिंतनाची माझ्या जिभेला गोडी लागली महाराज. भगवंताचं वर्णन करण्याकरता लिहिण्याकरता ग्रंथ माझ्या नाकाला त्यावेळेला महाराज गोडी लागली अशी गोडी लागली की भगवंताचं नाम आणि चिंतन माझ्या मुखामध्ये लागलं. म्हणून महाराज हे रामायण कसं येतं महाराज 5 पक्वानाचं असणारं भोजन आहे महाराज. म्हणून हे 5 पक्वानाचं भोजन तुम्ही श्रुते लोक महाराज म्हणून तुमच्या पुढे ठेवलेलं आहे महाराज. आळस करू नका याला बहीण आळस करता हे भोजन असणारं येऊन करा महाराज निश्चित तुमचा उद्धार होणार आहे असा जनार्दन माऊली बोलू लागले. चाकता रामायण गोडी रस रसनार सत्व सांडी दृष्टी दृश्याचे ओसडी जोडिता जोडी रामकथा. रामायणाची गोडी येते कशी महाराज एक गोडी तर प्रेमाने एकदा नाक लागल्याने गोडीने महाराज प्रेमाने ग्रंथ जर ऐकला तर महाराज याच्यातून मन माणसाचं निघणार नाही एवढी गोडी लागणार आहे महाराज. जसा गोड असणारा रस असते त्याला माणूस सोडून वेगळं करीत नाही त्याला पिल्याशिवाय राहत नाही तसं हे रामायण आहे महाराज. एकदा रामायण जर श्रवण करावं असलं तर निश्चित महाराज त्याला नाक लागला की ते किलवर सोडणार नाही असा त्या भगवंताचा महिमा आहे महाराज. म्हणून या रामनामाचा महिमा मोठा आहे महाराज. ज्यानं ज्यानं राम नाम घेतलं त्याचा निश्चित भगवंत उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. दुःख जरी त्याची जाणार आहे असा या देवाचा महिमा आहे महाराज. करू दाता सुखे शयन दुसरोणी नेली रामायण शेर बाग अथुर्ण होय आपण श्रीराम. भाग असणारा सैन किर्यानं महाराज हे भाग मागं राहिला महाराज. पण महाराज तिनेमध्ये असणारा श्रीराम माझ्याला महाराज
आणि येऊन मला विठ्ठल महाराज हे भाग असणारा युद्धकांडाचा भाग असणारा आणि देवाना असणारा महाराज माझ्या हातून करून घेतला असा जनार्दन माऊली बोलू लागले. रामायण लिहावयाची जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती विसंबना रघुपती अहोरात्री रामकथा. त्याच वेळेस महाराज देवाला घेऊन पुन्हा गेला महाराज डंसावर गेला भगवंताला. महाराज झोपी गेलं तरी मला बसू देण्या गेला. महाराज चलू लागलं पोट बसलं जरासं विश्रांती जेव्हा म्हणत येतील बस विश्रांती जेव्हा घेऊन येईल नाही महाराज ओट त्या ठिकाणी महाराज येणार जरा आणि ओट महाराज या ठिकाणी माझा ग्रंथने दौद घे आणि दौद खातात स्वतः भगवंतानं द्यायची आणि त्या जनार्दन माऊलीला त्या ग्रंथ असणारा महाराज युद्धकांडाचा ग्रंथ असणारा लिहायला लावला. रामायण लिहावयासाठी रामेपूर्वी माझी पाठी मी पण हरुणी हटाती कथा मराठी सोयदावी. त्याच वेळेस महाराज रामायण लिहिण्याकरता भगवंतांना पाठच माझी दिली महाराज. देव मला सोडून तिळभर सुद्धा हलला गेला. अखंड मला हे ग्रंथ लिहायला लागला भगवंत. म्हणून महाराज हे ग्रंथ असताना मी त्यावेळेला आणि मराठ्या भाषामध्ये होता महाराज. संस्कृत भाषा होती प्युअर असणारी एक भाषा असणारी मी आणि मराठीमध्ये लिहिली असा जनार्दन माऊली तुम्हा मला सांगू लागला. राजा रामचंद्र महाराज की जय पवनसुत हनुमान की जय. झाली का 25 तरी 25 झाली काय झालं दाना द्या सर बाकावाची ये बाकावाची जमलं.